नमस्कार, माझं नाव सुरेश तावडे उर्फ दादा तावडे। साधारण 10 ते 15 वर्षापूर्वीपासून माझा या विजय क्रीडा मंडळ आणि त्याचे सर्वेसर्वा श्री संतोष कासले यांच्याशी संबंध आला। तो म्हणजे मी शिकवत असलेल्या गणित विषयामुळे इयत्ता 10वीचं जेव्हा विजय क्रीडा मंडळाने क्लास घेण्याचं ठरवलं मुलांसाठी शैक्षणिक म्हणजे अगदी फ्री म्हटलं तरी चालेल, त्याला काही त्यांनी शुल्क घेतलं नव्हतं आणि त्या वेळेला मी त्यांच्या सानिध्यात आलो आणि 10वीचे अभ्यास वर्ग त्यांनी या इथे सुरू केले होते। धुरी सर सोबत होते तेव्हा, आणि तेव्हा मी त्यांच्यासोबत गणित विषय शिकवायला या मंडळाशी संपर्कात आलो। आणि या विजय क्रीडा मंडळाच्या माध्यमातून त्यांनी संगणक वर्ग असतील, शैक्षणिक वर्ग असतील, दहीहंडी उत्सव असेल, भजन असेल, अगदी आपण एड्ससाठी त्यांनी केलेलं भरीव कार्य आहे, असे अनेक समाजोपयोगी त्यांनी कार्य केलेले आहेत आणि त्यासाठी त्यांनी ते दिवस रात्र अखंड मेहनत करत आहेत। आणि मला वाटतं भांडूपमध्ये असं व्यक्तिमत्व सापडणं, भांडूपमध्ये म्हणण्यापेक्षा आपण मुंबईचा जरी विचार केला तरी असं आगळं वेगळं व्यक्तिमत्व सापडणं कठीण आहे। नमस्कार, मी प्रसाद राणे, मी ट्यूशन क्लासेस घेतो। ॲक्च्युली विजय क्रीडा मंडळ विजय क्रीडा मंडळाचे विकेम अभ्यासिका या माध्यमातून मी इथे आलो। पण विजय क्रीडा मंडळ तसं पाहिलं विजय क्रीडा मंडळ एक साधं मंडळ असं वाटतं, पण सध्या ते मंडळ न राहता एक मोठी सामाजिक संस्था आहे। जसं फाउंडेशनसारखं एक मोठं फाउंडेशन आहे। विजय क्रीडा मंडळाचे असंख्य उपक्रम आहेत, त्या प्रत्येक उपक्रमातनं विजय क्रीडा मंडळाच्या प्रत्येक उपक्रमातनं कोणता ना कोणता तरी सामाजिक बांधिलकी ही लोकांपर्यंत पोहोचवली जाते। मग एक साधी ॲम्ब्युलन्स असो किंवा नाहीतर मग ब्लड डोनेशन कॅम्प असो, प्रत्येकातून विजय क्रीडा मंडळाने आतापर्यंत कोणतीही अपेक्षा न बाळगता लोकांना एक चांगला सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला। विजय क्रीडा मंडळाचा प्रत्येक उपक्रम हा सुरू नाही झाला तर सुरू होऊन तो सातत्याने चालू आहे। मग ती भजन स्पर्धा असेल, नाहीतर मग ब्लड डोनेशन कॅम्प असेल, सातत्याने अनेक वर्ष परिपूर्णरित्या राबवला जातो। गरीब मुलांना गावोगावी जाऊन असंख्य मोठ्या प्रमाणावर गावागावात मुलांना दत्तक घेतलं जात आहे। त्या मुलांचा शालेय शिक्षणाचा जी समस्या आहे, कपडा असो, चप्पल असो, यासारख्या असंख्य वस्तू मुलांना पुरवल्या जातात। या सगळ्याचा एकमेव आधारस्तंभ जर कोण असेल तर संतोष कासले सर।